कोणी लावलाय. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर व्लॉग. शनिवारी आज मस्तपैकी आम्ही चाललो जिमला. आज गावी जाणार आहे. उद्या आहे आमच्या गावची यात्रा. तर गावाकडचे ब्लॉग बघायला मिळतील तुम्हाला. गावाकडची सध्याची कंडिशन काय आहे आणि विवान चालायला लागलाय तर तो पहिल्यांदा गावी चाललाय. मला लास्ट टाइम गेलो होतो तेव्हा तो चालत नव्हता. करेक्ट, दॅट इज द डिफरन्स. आता बघू कुठे कुठे पळतोय काय. मी थोडं गोप्रो मध्ये शूट कमी घेणार आहे, कारण कसं होतं आहे मला ट्रान्सफर करायला खूप वेळ लागतो. त्यामुळे कसं म्हणजे ॲक्शन कॅमेरा बाईकवर याच्यासाठी असं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा गोप्रो, म्हणजे कमी फुटेज घेणार गोप्रोमध्ये. आता जिममध्ये चांगले ट्रायपॉड येतो, स्टँड वगैरे असतो, पण ते माझं फुटेज एवढं होतं. ट्रान्सफरिंगला वेळ नाही, वेळ जास्त लागतो, एडिटिंग. मग ते मला काम आणि हे थोडंसं मी वेळ वाचवायचा प्रयत्न करतो आहे. आणि कवर कुठे गेला? कवर एक्सचेंज केला आणि माझ्याकडे 2 कवर आहेत ना, मी चेंज करत असतो मध्ये काही काही. आय नीड चेंज. बायको एकच आहे. काही कमेंट्स बायको चेंज करून का मला? हे बघा मित्रांनो, हा कवर माझ्याकडे होता आधी, पण हा जरा जास्त गुळगुळीत आहे, सटकतोय, म्हणून मी दुसरा घेतला होता. परत त्या गुळगुळीतच आला आहे ना. थोडे दिवस हा वापरायचा, नंतर तो गुळगुळीत म्हणजे स्मूथ. फॅट 30.1 आणि माझं एज 37 दिसते. 39 वरून 37 इयर्सची झाली प्रियांका, ॲज पर बॉडी मेजरमेंट. म्हणजे फॅट कमी झाले थोडं आणि BMR पण बरोबर आला आहे आणि एज चांगलं आहे. गुड. तुला फटका लाव का? एक फटका लाव. बंद कर दे. हां बस. इकडे हात नको लाव. ऐ बंद कर ना. हां बस. बघा मित्रांनो, विवान कुठे जाऊन बसलोय? कपाटात. बाहेर चल, मला दरवाजा लावायचा आहे. बाहेर ये. अय्यो, काय पाडलं? ठेव तिथे ठेव. बघा मित्रांनो, रेडी झाले आम्ही. आता चाललोय गावी आणि विवान किती खुश आहे त्याला काय माहिती कुठे चाललंय. बाहेर जायचं म्हणलं की एकदम खुश असतो तो. तिकडे काय नाहीये, आता एका जागेवर राहत नाही तो. बघा मित्रांनो, गाडी किती खराब झाली. आपण गाडी थोडी क्लीन करू. आई ये म्हणते. 12:23 झालेत आणि आता मी निघालोय गावाकडे. चलो गाईज, बघू आता किती वेळ लागतो. राहू दे नाही वर घेत, थोडं हायवेला लागल्यावर घेतो. मोर्या. मित्रांनो, फ्रूटची डेअरी कोंडापुरी रोडवर आहे. कोंडापुरीमध्ये नगर रोडवर. तर आम्ही घरी जाताना नेहमी इथं थांबत असतो. तर डेअरी प्रॉडक्ट असतात, लस्सी, आईस्क्रीम वगैरे. प्रियांकाला आवडते. मी लस्सी घेणार आहे बाबा, उन्हाळा चालू झाला आहे आपला थोडा. आणि तूप घ्यायचे आम्हाला. तुला
ऐका ना, अर्धा किलो तूप, 1 लस्सी, 2 आईस्क्रीम द्या. हे कोकोनट गुळाची बर्फी आहे आणि ही मैसूर पाक आहे. बघा कितीला आहे मैसूर पाक? 200 समथिंग आहे. डिस्काउंट भेटेल ना? कितीला भेटेल? 221 ला. आणि 167. हे काय आहे? कोकोनट जागरी, मावा कुल्फी, तूप आले आणि लस्सी पण आली. कोकोनट जागरी बर्फी घेतली आहे, काहीतरी आहे 250 ग्रॅम, 167, 167 रुपयांना आहे. तर बघू, ट्राय करू घरी गेल्यावर आता यार. तोपर्यंत खाऊ आपली लस्सी, पिऊ. मस्त आहे सुरुची डेअरी. ट्राय करा एकदा, कारण हे आहे हायवेच्या जस्ट बाजूला. तुम्ही पुण्यावरून जर नगरला जात असाल तर इझी, लेफ्ट साईडला गाडी पार्क करायची, हॉल्ट घ्यायचा, जायचं. नगरवरून पुण्याला जायचं असेल तर रोड क्रॉस करावा लागेल तुम्हाला. एक नंबर टेस्ट आहे. हे तूप 400 रुपये किलो आहे. 400 रुपये अर्धा किलो आहे. 360 रुपयाला पडले. आणि गाईचं तूप आहे. लस्सीमध्ये म्हणजे प्रत्येक गोष्टीवर इथं 10% सूट आहे, कारण हे सुरुचीचं यांचंच आहे ना प्रॉडक्ट. तर लस्सीमध्ये 10%, आईस्क्रीम कुल्फीमध्ये 10%. चला आता आम्ही चाललो पुढे आत्याच्या हॉटेलवर मिसळ खायला. आत्याला भेटायचं आहे आणि मिसळ पण खायची आम्हाला. तर लेट्स गो. आम्ही आलो आत्याच्या हॉटेलवरती. म्हणजे ती माझी आत्या आहे, अन्नपूर्णा शुद्ध शाकाहारी. आजी आजी इथं बस. इथे बस, इथे बस. आताच आईला बर्थडे गिफ्ट दिलेलं आज पहिल्यांदा घातले हातात घड्याळ. किती वाजले सांग? बरोबर आहे, बरोबर आहे. 2:05. पनीर सूर्यमुखी का आजची स्पेशल? नाही, पनीर आहे ते. पनीर पकोडा आहे. पनीर आहे ते. परत प्रियांका येणार नाही बरं का? प्रत्येक वेळेस तसं होतं. दे दे. काही असो प्लीज. नाही ब्लॉग मध्ये येईन बरं का तू उद्या. तसं नका. पैसे घेत नाही बघा आत्या. जायचं त्याला आता. पेन्सिल कोणाची दे. नको. बघा मित्रांनो कसं आहे आमच्या गावाकडचा रोड. साईडनी कॅनेल. बघा मित्रांनो ऊस गेलेला आहे आपला. ऊस गेलाय, तुटून गेलाय म्हणजे. कसं आहे, ट्रॅफिक, गाड्या, हॉर्न याचा आवाज तिकडं आणि इकडं असला आवाज. 2 दिवस इकडे आम्ही आता फ्रेश एअर घेतो जरा. फ्रेश एअर, नो नॉईज पोल्युशन. हे बघा मित्रांनो आम्ही घेतलेली ती जागरी कोकोनट बर्फी. कोकोनट जागरी बर्फी ट्राय करणार आहे आता. खायचा का रे? खायचा वाज घे. तोंडात नको. शेंग नको.
नको ती बर्फी द्या. तो त्याने इकडे तिकडे बघून तोंडात टांगली शेंग बर का. हे खाऊ नाही काढा पप्पा कशी इकडे जागरी एवढी नको पूर्ण मला. जाऊ दे आता मी खातो पूर्ण. द्या थोडं कशी आहे चांगली का. कोकोनट बर्फी म्हणजे तीच आपली खोबऱ्याची फक्त साखरेचा पाक ऐवजी देऊ का गुळाचा पाक. मस्त आहे. मित्रांनो विवानला फिरायला घेऊन आलोय मी. इथं घराच्या जवळच आहे. कांदा लावलाय बघा माग. आपला गहू बागायला जायचं होतं तिकडे पण जरा वाघाची भीती तेव्हा आपण सकाळी जाऊ. नको हे आपण घरी जाऊ. चला चला घरी जाऊ. आपला गहू दाखवतो आता. काय ऊस तर गेलाय. सकाळी बघू आपण गहू. थोडीशी वाघाची भीती आहे. एवढं काय नको प्रियांका नको म्हणते. तर मित्रांनो गावी आले तर एक होम टूर देतो गावच्या घराची बरं का. हे गेट आहे आमचं मेन गेट. आणि हा थोडा एरिया असा बाहेरचा. इथं सगळा पसारा आहे. इथं पसारा आहे. इथं घर आहे. आणि इथं एक रूम आहे. इथं एक बेड. इथं आमचा पहिला टी व्ही. आणि हे कपाट आहे. तर इकडं खिडकी. आणि इकडं एक रूम आहे. वरती पत्रा आहे बघा असं सामान आहे. आणि इथे एक रूम आहे. 2 रूम. आणि आता आपण चाललोय किचनमध्ये. जुना दरवाजा आहे तर जुन्या काळात होता ना. थोडंसं रिनोव्हेशन केलं आहे पण दरवाजा तोच ठेवला आहे. हे बघा असं. आणि हे आहे आमचं किचन. हे बघा ही आजी आहे. हे असं किचन आहे. किचनची हाईट बघा किती. डायरेक्ट टच होते. प्रियांका आमचं लग्न झालं तेव्हा किचन ओटा पण नव्हता आहे की नाही आई. मग आमच्या लग्नाच्या वेळेस किचन ओटा केलाय. आणि इथं आहे आपलं बाथरूम. आणि परत आलो आपण बाहेर इकडून. असं आहे सगळं घर. वरती घेणं दाखव ना भाजी. मशरूमची भाजी केली बघा. जरा पातळ झाली का. गावाकडे असंच असतं. आई मला लेक्चर देत इथं आहे भात भाकरी. आणि बघा कोण कोण आले जेवायला. आम्ही बसले जेवायला. आम्हाला जेवायला द्या. चला मित्रांनो जेवण वगैरे झाले. थोडंसं वॉक करतोय मी इथे. बघा एवढीच लाईट आहे. बाकी सगळीकडे अंधार आहे. तर ती वाघाची भीती. वाघ गेल्यापासून आहेच आहे अजून. अधूनमधून दिसत असतं लोकांना. तर असं असतं गावाकडे. डेंजर असतं सिच्युएशन. आता फक्त 8 वाजलेत. तर 8 वाजता सगळे जेवण वगैरे करून निवांत. चला मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा. टेक केअर. सी यू. गुड नाईट.